हॅलो मित्रांनो, बरेत का? फिरता फिरता इकडं असं चालतो. ट्रिपला पाणी सोडत होतं आपल्या पेरूला, पण इथं आल्यावर एक प्रॉब्लेम दिसला. तो प्रॉब्लेम आहे तो पाईप लिकेज झाला इथं. ते आपल्याला लिकेज काढावं लागणार आहे, नाहीतर पूर्ण प्लांटला एकसारखं पाणी मिळणार नाही. आहे पूर्ण प्लांट आपल्याला. त्याच्यात काय झालंय, पाऊस आणि वाऱ्यामुळे ड्रीपचे पाईप पण थोडे थोडे अस्तव्यस्त झालेत. ते पण आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे. तर आपला पाईप जो आहे तो नेमका ह्या ड्रीपच्या वरी तुटलेला आहे. ही ड्रीपची नळी आहे. या नळी थ्रू आपण वरची सागाची झाड आहेत त्यांना पाणी सोडलं होतं. इकडून ह्या साईडला मागून पाण्याने बांध ढासळल्यामुळं ते तुटलंय. ते आपल्याला हे नीट करायचंय. इथून अशी चीर गेलेली पाईपाला. ह्या तुटीच्या वरच्या साईडला आपल्याला एक शॉर्टकटमध्ये हे करायचं. आता ह्यासाठी आपण सामान काय आणले, सोल्युशन आणलंय. हा खराब झालेला पाईप आहे, ह्याचाच यूज करायचा आपल्याला. आणि एक साबाना हे आपण कट करणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतचा पाईप कट करायचा. कमीत कमी 3 बोट आहे. तर बघा आता कसे त्याला जुगाड म्हणू शकता तुम्ही, की जास्त खर्च न करता हे आपण लिकेज कसं काढतो बघायचं. तर आपलं हे आता नीट झालेलं आहे. जेवढी चीर होती, एखादं छोटंसं छिद्र असेल किंवा अशा प्रकारच्या थोड्या थोड्या चीर असतील, तर हे आपण असं शॉर्टकटने आपण बंद करू शकतो. त्याला जास्त खर्च पण येत नाही आणि आपण अनवॉन्टेड पाईप पण यूज करू शकतो त्यासाठी. आणि शॉर्टकटमध्ये होतं, कमी टाईम लागतो याला. नाहीतर ते इथून कट करा, परत ते कॉक घेऊन या, त्याला बसवा, त्यासाठी आणखीन आजचं पाणी पण बंद राहिलं असतं. बाय द वे, हे आहे आधुनिक तंत्रज्ञान. सोलार बसवलेलं आहे आपण आणि ते सोलार आपण मोबाईलवरून ऑपरेट करतोय. आता ऑन करूयात. ऑन झालेलं आहे. घ्या. आधी मोटर फ्रिक्वेन्सी पॉवर वगैरे 0 दाखवत होता, त्याचं आता वाढलेलं आहे. फ्रिक्वेन्सी अबाउट 53 हर्ट्ज आहे. त्याच्यात पाणी होऊन जाते, काय अडचण नाही. चला, पाणी आलेलं आहे. चला आपल्याला बंद करून चेक करावं लागणार पाणी गळतं. ओके झाले कामाचं. हे काम तर संपलंय. आता ड्रिपला पाणी चालू करायचं आपल्याला. तिथं जाऊन कॉक फिरवावं लागतं आपल्याला.
तर मित्रांनो आज काम झालेलं आहे आपलं. ड्रिपला पाणी चालू करून दिलंय. 1 तास ठेवायचं. 1 तासात काम होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.